नमस्कार. मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बराच वेळा आपण काजू कतली खाल्ली असेल आणि काजू कतली कसे करतो हे सर्वांनाच माहिती आहे. तर आज मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शेंगदाणा कतली करून दाखवणार आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुतीच सामानामध्ये म्हणजे घरगुतीच आपले जे साहित्य आहे त्यामध्येच मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी साखर घेतली. यापासूनच तुम्हाला आहे ना शेंगदाणे कतली ना करून दाखवणार आहे. तर यामध्ये ना आपण आता वेलची पूड पण घेणार आहे. तर मी वेलचे घेतल्या इथं शेंगदाण्यावरतीच ठेवलेलं आहे. तर वेलची पूड करून घेते त्याआधी. तर चला आता आपण आहे ना सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊ. तर गॅस पेटवून आहे ना मी शेंगदाणे भाजून घेते आधी. आणि शेंगदाणे ना डाग पडेपर्यंत चांगले खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे कच्चे लागणार नाही आपल्याला. आणि चांगले निवडून घ्यायचे. हे माझे घरचे शेंगदाणे आहे, त्यामुळे मी चांगले निवडून स्वच्छ करून घेतले. तर शेंगदाणे भाजले कसे ओळखायचे, तर शेंगदाण्याचं टरलं आहे ना पूर्ण निघालं पाहिजे, तर ते भाजले असे समजावं. ते शेंगदाणे पूर्ण काढून घेतले मी. आणि त्याच कढईमध्ये ना आता साखरेचा पाक करायला घेते. तर अर्धी वाटी साखर घेतली होती ना ती तेवढी टाकून द्यायची ना, तेवढीच पाणी घ्यायचं आहे. साखर जेवढं घेतलं तेवढं. तर साखर अर्धी वाटी घेतली ना, तर पाणी पण अर्धा वाटीच घेतली मी. आणि पाक करायला ठेवला आहे. तर आज हा पाक आहे ना अधूनमधून हलवत राहायचा आहे. तोपर्यंत आहे ना आपण शेंगदाण्याचे टरले आहे ना पूर्ण काढून घ्यायचे. म्हणजे थोडेफार राहिले बी तर काही हरकत नाही, पण मग एवढे नाही ठेवायचे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण शेंगदाण्याचे टरले ना काढून घेतले. तर आता हे सर्व शेंगदाणे ना आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे. एकदम बारीक कूट करायचा आहे ह्या शेंगदाण्याचा मिक्सरमधून. तर एकदम झिरो याच्यावर म्हणजे चालवायचं आहे मिक्सर. हे बघा इतका बारीक कूट करून घेतलं आहे आपण. आणि आता हा कूट आहे ना चाळणीनं चाळून घ्यायचा आहे एका ताटामध्ये. तर मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे जे काढले होते ना ताटामध्ये तेच ताट घेतलं आहे आणि चाळणीने चाळून घेते. तर चाळणीनं याच्यासाठी चाळून घ्यायचं का, एक काही जाड असतं ना ते वरती चाळणीवर राहतं आणि बारीक जे असतं ना ते पिठासारखं ते तो कूट आहे ना आपल्याला भेटतो. तर हे बघा एवढं चाळणीवर निघलं आहे. तर हा चाळणीवरचा कूट आहे ना आपल्याला प्रत्येक कोणत्याही भाजीला उपयोगी येईल. आणि खाली जे पीठ आहे ना त्या प्रकारे आलं पाहिजे. तर आता हा शेंगदाण्याचा कूट आहे ना वरचा तो मी एका साईडला ठेवून देते. तर हा कूट आहे ना वापरायचा आहे आपल्याला खालचा ताटातला. तर इकडं आपली आहे ना आता पाक पण तयार झाला आहे हे बघा. तर पाक आहे ना अधूनमधून हलवत राहायचा आहे, नाही तर मग तो आहे ना असा चिटकून राहतो. तर मी ना अधूनमधून हलवत राहिले होते पाकाला. तर असा चिगट होतो ना, तर तशा प्रकारचा पाक पाहिजे आपल्याला चिगट. त्यामध्ये ना आता मी वेलची पूड टाकते आहे. 1 चमच भरून वेलची पूड घेतली ती टाकली आहे आणि हलवून द्यायचं आहे परत. तर आता सर्व जो कूट चाळलेला आहे ना बारीक तो टाकून द्यायचा आहे आता या पाकामध्ये. म्हणजे ना चांगला मिक्स होऊन जाईल. आणि पाकाला साखर आहे ना ही आपली ना आवडीनुसार घ्यायची. आपल्याला कितपत गोड पाहिजे तेवढी. तर चांगलं हलवून घ्यायचं आहे, गठुळी होऊ द्यायची नाही आहे. तर गठुळी जर झाली तर चांगलं नाही लागत ते. तर चांगल्या गाठी मोडत मोडत आपण हलवून घ्यायचं आहे. जास्त काही वेळ लागत नाही, 5-10 मिनटंच लागतं. कमीत कमी 10 मिनटं लागतात शेंगदाणे भाजेपासून तर आपली कतली करेपर्यंत. तर आता आहे ना चांगलं मिक्स म्हणजे त्याच्यानंतर आहे ना मिक्स झाल्यानंतर 1 चमचभर गावरान तूप टाकायचं आहे. आणि तूप आहे ना हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असलं तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल. पण तूप टाकलं नाही ना तर स्वाद चांगला येतो. तर आता इतपत घट्ट झालं आहे. आता आपण अजून 5 मिनटं आहे ना चांगलं हलवून घेऊ, म्हणजे चांगला घट्ट गोळा तयार होईल. आणि हलवत राहायचं सारखं, म्हणजे खाली डागायचं नाही ते. तर हे बघा तुम्ही बघू शकता थोडं घट्ट घट्ट होत चाललं आहे. तर या अशा प्रकारचा गोळा पाहिजे आपल्याला. तर आता पूर्ण गोळा झाला आहे घट्ट. तर आता मी एका ताटामध्ये काढून घेते, पण ताटाला आहे ना सुरुवातीला तूप लावते. तुम्ही तेल तूप काही पण वापरू शकता. तर मी तूप घेते. तर ह्या ताटाला आहे ना तूप लावून घेते मी. तर मी एकच ताट वापरले शेंगदाणे काढायला बी भाजल्यानंतर. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट केला ना ते चाळायला बी. आणि आता जी कतली ना ती करायला पण जास्त भांडे पण नाही वापरले याला. तर आता आपण सर्व गोळा काढून घेतला आहे हा. सुरुवातीला ना खूप गरम असतं, चटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे ना हात लावायचा नाही अगोदर. असंच उलटण्याच्या साहाय्याने ना पसरून द्यायचा. आणि त्यानंतर आहे ना एका वाटीला तेल लावायचं आहे खाली बुडाला. आणि त्या वाटीच्या साहाय्याने आपण असं थापून घेऊ.
आणि आता आहे ना हे गरम आहे जास्त, त्यामुळे ना याला 10 ते 15 मिनटं चांगलं थंड होऊ देऊ. हे बघा थंड झालं आहे चांगलं. तर आता आपण याला कापून घेऊ. तर कापं पण आपल्या आवडीनुसार करायचे, छोटे मोठे, चौकोनी, शंकरपाळ्याचे, म्हणजे आपल्याला जो आकार आवडतो ना त्या आकाराचे करायचे. बघितलं ना किती सोपी असते. कधीतरी काहीतरी वेगळं करायला बी भारी वाटतं. मुलं पण आवडीनं खाताना. माझ्या विराजला तर फार आवडती शेंगदाणा कतली. त्याचंच खूप चाललं होतं काजू कतली कर म्हणून. तर काजू नव्हते घरामध्ये म्हणून मी शेंगदाणा कतली केली. तर हे बघा अशा प्रकारची झाली आहे. तर तुम्हाला मोडून दाखवते मी. हे बघितलं ना किती सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशी तोंडात टाकताच विरघळ शेंगदाणा कतली तयार झाली आहे.